राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार काल झाला आहे। या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला आहे। यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सर्वपक्षीय पदांचा राजीनामा दिला आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील एकूण 39 मंत्र्यांनी रविवारी हिवाळी अधिवेशनाच्या आधी नागपूरमधील राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली। नागपूरमधील रेडिसन ब्लू हॉटेलमधून विधानसभेत जाण्यासाठी छगन भुजबळ बाहेर पडले असता पत्रकारांनी त्यांच्या भोवती गर्दी केली। यावेळेस त्यांना तुम्ही नाराज असल्याचं समजतंय असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं। YouTube वरून नितीन गडकरींची कमाई, 25 कोटी फॉलोअर्स, गोल्डन बटनही मिळाले। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील रस्त्यांचे चित्र बदलले आहे। उत्तम दर्जाचे रस्ते आणि देशाच्या कानाकोपऱ्यात संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी झाले आहेत। दूध विक्रीचे 80 लाख येईनात, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ अडचणीत। दूध उत्पादक शेतकऱ्यांचे साधारण 2 कोटी दूध वाहतूक गाड्यांचे 80 लाख तर कर्मचाऱ्यांचे 1.5 वर्षाचे वेतन थांबले असून थकलेल्या दूध संघासमोर यासाठी पैसे कसे उपलब्ध करायचे हा प्रश्न आहे। दुग्धजन्य उत्पादने तर केव्हाच बंद झाली असताना पॅकिंग पिशवीसाठी आवश्यक दुधाची जमवाजमाव करण्यासाठी कसरत सुरू आहे। सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याचं दिसत आहे। राष्ट्रीय लोक अदालतीत 19,831 प्रकरणे सामंजस्याने निकाली। जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये झालेल्या 4थ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 19,831 प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली। लोक अदालतीच्या माध्यमातून 71 कोटी 5,14,605 रुपयांचे मूल्य असणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने तडजोड झाली। कामगारांची माहिती नाही दिल्यास ठेकेदारांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी समितीची बैठक। इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांची नवीन नोंदणी करण्यासाठी ठेकेदारांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन त्यांच्याकडून कामगारांची संख्या व माहिती घ्यावी। कामगारांना ठेकेदाराने 90 दिवसात ते काम करीत असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे। माहिती न देणाऱ्या ठेकेदाराविरोधात सामाजिक सुरक्षा कायदा 2008 नुसार कठोर कारवाई होईल असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला। लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 37 जोडप्यांच्या रेशीम गाठी शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हजारोंच्या साक्षीने नववधूवरांवर पुष्पवर्षाव करीत हिंदू धर्मियांच्या रूढी परंपरेनुसार गोरज मुहूर्तावर बांधण्यात आल्या। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची लगबग झाली सुरू। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची लगबग सुरू झाली आहे। मानकऱ्यांकडून नंदी ध्वजाचा सराव, घरोघरी काठी पूजा मोठ्या उत्साहात होत आहे। तर दिनांक 16 रोजी पंचकट्टा पूजन, 21 ते 25 डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शन होणार आहे। मंदिर परिसरात पूजा साहित्यांच्या विक्रीसाठी अत्याधुनिक सुंदर अशा तयार शेडही उभारण्यात आले आहेत। मध्यवर्ती बसस्थानकात चक्कर येऊन युवतीचा मृत्यू। कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारात चक्कर येऊन पडल्याने युवतीचा मृत्यू झाला। देवयानी संजय देसाई, वय 25 असे तिचे नाव आहे। त्या SBI इन्शुरन्समध्ये नुकत्याच रुजू झाल्या होत्या। वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील ट्रॅक किलोमीटर रेल्वे मार्गावर कवच ट्रेन कॉलेजन अँड ॲडव्हान्स सिस्टीम बसविण्यात येणार आहे।